हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? श्री स्वामी समर्थ सर्वांना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. चहा नाश्ता झाला का सर्वांचा? ही सकाळची वेळ आहे. माझी निम्मी कामं आवरली आहेत सकाळीच. सकाळची डब्याची गडबड असते म्हणून शौर्य शाळेत गेल्यानंतरच मी देवपूजा करून घेते. आता देवपूजा वगैरे सगळे आवरले आहे. माझा नाश्ता पण झाला आहे. काल मार्केटमध्ये गेले होते तेव्हा देवघरासाठी छोटीशी सुपली आणली होती. आज सकाळी स्वयंपाक लवकर आवरला होता. त्यामुळे म्हटलं कारलं कट करून उन्हाला वाळवूया, कारण कारल्याची भाजी कोण खात नाही. कितीही चांगली केली, गूळ घालून केली, काही घालून केली तरी पण मुलांना आवडत नाही कारल्याची भाजी. त्यामुळे मग मी असं कट करून उन्हाला वाळवते. थोडंसं तेल टाकून त्याच्यावरती चटणी मीठ टाकून तळून दिलं की मग क्रिस्पी होतं आणि तसं मुलं खायला मागतात. सकाळपासूनच ऊन भरपूर होतं, कडक होतं. गव्हाचं पीठ संपलं होतं म्हणून मी गव्हाचा डबा घासायला बाहेर आणला होता, कारण पोर्चमध्ये मी अशी मोठी मोठी भांडी घासत असते. सिंकमध्ये घासायला होत नाहीत. सकाळी रांगोळी काढताना शौर्यला जरा शूट घ्यायला लावलं, कारण आज तो लवकर उठला होता आणि तसंच देवघरालाही तोरण लावायचं होतं, त्यामुळे त्याला आज शूट घ्यायला लावलं. पिण्याचा पाण्याचा हंडा भरायचा होता, त्यामुळे किचनमध्ये आले होते. तो मी 2 दिवसातून एकदा घासते, कारण बोरचं पाणी असल्यामुळे त्याला डाग खूप पडतात. रोज कितीही घासलं तरी त्याला डाग पडतात, त्यामुळे 2 दिवसातून एकदा घासते. मात्र रोजच्या रोज मी भरत असते. सकाळी घासून भरला की संध्याकाळपर्यंत पूर्ण डाग पडलेले असतात त्याच्यावर. सकाळी, दुपारी, रात्री असं किचन क्लीन करावं लागतं. आणि इकडं बघू शकता हंडा चकचकायला लागलाय, कारण त्याला मी पितांबरीनं घासला आहे. आणि इकडं मी उद्याची तयारी करण्यासाठी उद्याची तयारी म्हणजे नाश्त्याची तयारी करण्यासाठी उडीद डाळ भिजत ठेवली आहे. शौर्याचा डबा असतो, त्यामुळे मला आदल्या दिवशी सगळी तयारी करायला लागते. उद्या नाश्त्याला काय करायचं, डब्याला काय बनवायचं, किंवा दुपारी जेवणाला काय बनवायचं. तर हे बघा, दुपारी असं असतं माझं किचन. आणि मिस्टर यायचं टायमिंग झालं आहे. दुपारी जेवायला येतात ते 2:30-3 वाजता. बाहेर येऊन बघितलं तर पोर्चमधलं ऊन गेलं होतं, त्यामुळे मग मी वरती टेरेसवर गेले हे सुकायला ठेवायला. तर त्यांनी माझ्या आवडीचा फालुदा आणला होता. मला फालुदा खूप आवडतो हे त्यांना माहीत आहे, कारण महाराष्ट्रात जसा फालुदा मिळतो तसा इथं मिळत नाही. त्यामुळे मी महाराष्ट्रातला फालुदा खूप मिस करते. जी चव महाराष्ट्रातल्या फालुद्यात आहे ती चव या फालुद्यामध्ये नाही, तरी पण मी खाते कारण मला खूप आवडतो. आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही पण या फालुदा खायला. आजचा हा व्हिडिओ इथंच एंड करते आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.